फक्त 2 टेबलस्पून तांदूळ आणि अर्धा लिटर दूधपासून अशी खीर तयार होईल की चव घेतल्यावर तुम्हालाही वाटेल की ही खीर आहे की बासुंदी. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि मौसूद अशी तांदळाची खीर. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तांदूळ घेतले आहे. कुठलेही तांदूळ घ्या. इथे 2 टेबलस्पून मी तांदूळ घेतलेले आहे. तर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ पाण्याने 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला हे अर्धा तास असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. तर आता अर्धा तास झाला आहे आणि तांदूळ असे छान आपले भिजून झालेले आहे. तर आता भिजलेले तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये छान असे ग्राइंड करून घ्यायचे आहे. एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आपल्याला. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला दूध छान असं उकळून घ्यायचं आहे आधी. आता एक पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घालायचं आपल्याला. त्यामध्ये आता मी ते ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. पिस्ता, बदाम आणि काजू. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असेल ते ड्रायफ्रुट्स तुम्ही या खीरमध्ये घालू शकता. आता आपल्याला हे तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे. एकदम नाही परतायचे आपल्याला, हलकेच असे परतून घ्यायचे आहे. आता जे आपण बारीक केलेले तांदूळ आहे ना, ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहे. तर आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे. तांदळाचा कच्चा वास जाऊन तुपाचा सुंदर सुगंध यायला लागला की समजून जायचं आपला तांदूळ तयार आहे. तर इथे आपले छान असे तांदूळ 3 मिनिटं छान असे परतून झालेले आहे. तर आता आपण जे तांदूळ तुपामध्ये परतून घेतले ना, ते आपल्याला या दुधामध्ये आता घालून घ्यायचे आहे आणि सतत थोडा वेळ ढवळत राहायचं आहे, म्हणजे तांदूळ छान मिक्स होईल. आता तांदूळ घातल्यानंतर आपल्याला हे 10 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे तुपामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेतले ना, ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला 8 ते 10 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा सोप्या, झटपट आणि घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी अस्सल मराठी रसोई चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सणासुदीला म्हणा किंवा कधी गोड खायची इच्छा झाली तरी तांदळाची खीर नक्की बनवून बघा. आणि कुठलीही रेसिपी जर चविष्ट आणि परफेक्ट बनवायची असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पदार्थांचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता 8 ते 10 मिनिट आपली खीर छान अशी शिजवून झाली की त्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे. तर मी इथे साधारण 5 टेबलस्पून साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घालू शकता. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर त्यामध्ये साखर जास्ती घातली तरीही चालेल. परत आपल्याला साखर घातल्यानंतर 4 ते 5 मिनिट छान याला शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून खोबऱ्याचं कीस घालायचं आहे. तुम्ही जास्ती पण घालू शकता. आवडत असेल तर जास्ती घातलं तरीही चालेल. तर इथे आपली खीर तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून वेलची पूड घालायचं आहे आणि वेलची पूड घातल्यानंतर आपल्या खीरचा सुगंध तर अप्रतिम येतोय. तर इथे आपली क्रीमी तांदळाची खीर तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे वरून, त्यामुळे खूप छान चव येते खीरला. तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती छान कलर आणि टेक्स्चर आलाय आपल्या खीरला. एकदम भन्नाट अशी खीर तयार झालेली आहे. तुम्ही ही खीर गरम खा किंवा थंड करून खा, दोन्ही पद्धतीने खाल्ली तर अप्रतिम लागते चवीला. तुम्ही झटपट बनणारी आणि एकदम कमी साहित्यात बनणारी खीर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.